हे गाईज, आज आहे संडे आणि आज मला काही पार्लरचे एवढे अपॉइंटमेंट नाही आहेत. तर मी काल रील्सची प्रॅक्टिस केलेली होती. तो आज विचार करते की मी त्या छान अशा रील्स बनवू. पण रील्स बनवण्याच्या आधी मी घरातली कामं देखील करते. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की ही काय बनवते की नाही, पण स्वयंपाक करणं हे मला खूप आवडतं. आणि म्हणूनच मी सकाळी आज ब्रेकफास्टला काय बनवलं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच ना. नाही सो चला बघूया की मी काय काय बनवलं होतं. सो एकीकडे बेक केलेला आहे मी हा चण्याच्या पिठाचा ढोकळा. आता मी त्याला मस्त अशी कट करून मस्त कढीपत्ता आणि भरपूर अशी मोहरी टाकून तडका देणार आहे. ह्याची रेसिपी काय मी तुम्हाला सांगणार नाही, कारण यूट्यूबला असे बरेच रेसिपीचे छान छान व्हिडिओ आहेत. त्यांच्यापेक्षा वेगळं काही मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि हा मस्त असा तडका झालेला आहे, ज्याचा कडकड असा मस्त आवाज आल्याशिवाय तो तडका वाटत नाही. आणि आता मी त्याला देणार आहे ढोकळ्याला फोडणी. मस्त असा खमंग ढोकळा रेडी झालेला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. खमंग ह्यालाच गुजराती ढोकळ्याला म्हणतात खमण. आम्ही लहानपणापासूनच घाटकोपरमध्ये राहत असल्यामुळे आजूबाजूला आमच्या सगळे गुजराती असल्यामुळे आम्हाला असं चटकमटक खायची भरपूर सवय आहे. आणि मस्त असे आम्ही कधीतरी ढोकळा, वडापाव, दाबेली असे प्रकार 8 दिवसातून 2-3 तर मी बनवतच असते. आणि मला खायला आणि माझ्या घरातल्यांना खिलवायला खूप आवडतं. आणि इकडे मी एकीकडे बनवला आहे डोसा. तर अशा प्रकारे सकाळचा ब्रेकफास्ट माझा मस्त असा रेडी झालेला आहे. आणि इथून पुढे सगळी कामावरून मी आज बनवणार आहे 2-3 रील्स. जर तुम्हाला त्या बघायच्या असतील तर माझ्या इन्स्टाला फॉलो करा आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. ओके, बाय. सो एकीकडे बेक केलेला आहे मी हा चण्याच्या पिठाचा ढोकळा. आता मी त्याला मस्त अशी कट करून मस्त कढीपत्ता आणि भरपूर अशी मोहरी टाकून तडका देणार आहे. ह्याची रेसिपी काही मी तुम्हाला सांगणार नाही, कारण यूट्यूबला असे बरेच रेसिपीचे छान छान व्हिडिओ आहेत. त्यांच्यापेक्षा वेगळं काही मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि हा मस्त असा तडका झालेला आहे, ज्याचा कडकड असा मस्त आवाज आल्याशिवाय तो तडका वाटत नाही. आणि आता मी त्याला देणार आहे ढोकळ्याला फोडणी. मस्त असा खमंग ढोकळा रेडी झालेला आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. खमंग ह्यालाच गुजराती ढोकळ्याला म्हणतात खमण. आम्ही लहानपणापासूनच घाटकोपरमध्ये राहत असल्यामुळे आजूबाजूला आमच्या सगळे गुजराती असल्यामुळे आम्हाला असं चटकमटक खायची भरपूर सवय आहे. आणि मस्त असे आम्ही कधीतरी ढोकळा, वडापाव, दाबेली असे प्रकार 8 दिवसातून 2-3 तर मी बनवतच असते. आणि मला खायला आणि माझ्या घरातल्यांना खिलवायला खूप आवडतं. आणि इकडे मी एकीकडे बनवला आहे डोसा. तर अशा प्रकारे सकाळचा ब्रेकफास्ट माझा मस्त असा रेडी झालेला आहे. आणि इथून पुढे सगळी कामावरून मी आज बनवणार आहे 2-3 रील्स. जर तुम्हाला त्या बघायच्या असतील तर माझ्या इन्स्टाला फॉलो करा आणि माझ्या नेक्स्ट